प्रत्येक घरात अभ्यास हा शब्द ऐकला की वातावरण कसं एकदम बदलून जातं नाही का? मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांना ओरडायचं की समजावून सांगायचं की अजून काही वेगळं करायचं? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. मुलांचा अभ्यास घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. अनेक घरांमध्ये खरं तर अभ्यासाची वेळ झाली की सगळं वातावरणच बदलून जातं. अभ्यासाच्या नावाखाली काय होतं तर ओरडाओरड होते, मुलं रडतात आणि घरातल्या प्रत्येकावर एक प्रकारचा ताण येतो. हे चित्र खरं तर खूप कॉमन आहे, पण हे बदलायलाच हवं. पण एक चांगली गोष्ट सांगू का? जर आपण योग्य पद्धत वापरली ना आणि आपली मानसिकता थोडी बदलली तर हाच अभ्यास मुलांसाठी आणि हो आपल्यासाठी सुद्धा एकदम सोपा आणि आनंददायी होऊ शकतो. हो, खरंच सांगतो, हे शक्य आहे. तर मग आपला पहिला मुद्दा हाच आहे. अभ्यास म्हणजे तणाव की आनंद? आपल्याला हे समीकरण बदलायचंय. अभ्यासाला आनंददायी बनवायचंय. आता हे समीकरण बदलायचं कसं? तर याची सुरुवात होते आपल्या मानसिकतेपासून. आपल्याला एक योग्य मानसिकता ठेवावी लागेल. ती म्हणजे काय? तर मुलांवर दबाव नाही टाकायचा, त्यांना साथ द्यायची आहे. आणि हाच बदलाचा खरा पाया आहे. या दोन शब्दांमधला फरक खूप महत्वाचा आहे. बघा, एका बाजूला आहे दबाव आणि दुसऱ्या बाजूला आहे साथ. आता दबाव म्हणजे काय? तर फक्त मार्कांची आठवण करून देणं, सारखं तेच बोलणं. आणि साथ म्हणजे काय? तर मुलाला नक्की अडचण कुठे येतेय हे समजून घेणं आणि त्याला मदत करणं. हा छोटासा फरक आहे ना, तोच सगळं काही बदलून टाकतो. आणि हे वाक्य, अरे देवा, हे तर कितीतरी मुलांचा आत्मविश्वास कायमचा घालवून टाकतं. तो बघ किती हुशार आहे आणि तू का नाहीयेस तसा? अशी तुलना करणं म्हणजे आपण नकळतपणे आपल्याच मुलाला कमी लेखतोय. हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. चला, मानसिकता तर योग्य झाली. आता पुढची स्टेप काय? तर ती आहे वेळेचं आणि जागेचं नियोजन. कारण यामुळेच अभ्यासात शिस्त आणि एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन येतं. बघा, रोज एकाच वेळी अभ्यासाला बसायची सवय लावली ना तर खूप फायदा होतो. आता इथे बघा, लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी 20 ते 30 मिनिटं अभ्यास आणि मग 5 ते 10 मिनिटांचा छोटा ब्रेक, हे एकदम परफेक्ट आहे. आणि जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी साधारण 45 मिनिटं अभ्यास आणि 10 मिनिटांचा ब्रेक. असं केल्याने काय होतं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टिकून राहतं. आणि हा नियम तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. एकदा अभ्यासाची वेळ ठरली की त्या वेळेत घरातला टीव्ही आणि मुलांच्या हातातला मोबाईल दोन्ही पूर्णपणे बंद. यात अजिबात काही कॉम्प्रोमाइज नाही. अभ्यासासाठी घरात एक जागा फिक्स करायला हवी. म्हणजे कसं? ती जागा शांत असावी, स्वच्छ असावी आणि शक्यतोवर टेबल खुर्चीवर बसूनच अभ्यास करायला हवा. बेडवर झोपून अभ्यास करायला लागलं की काय होतं? आळस येतो, झोप येते आणि मग लक्ष लागत नाही. एक ठरलेली जागा असली ना की आपलं मन सुद्धा आपोआप अभ्यासासाठी तयार होतं. ओके, तर आपण मानसिकता बदलली, वेळ आणि जागा पण ठरवली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुलांना शिकवायचं कसं? म्हणजे शिकवण्याची योग्य पद्धत तरी कोणती? इथे खूप सोपी आणि प्रभावी अशी 2 स्टेपची पद्धत आहे. पहिली स्टेप, मुलांना आधी पूर्ण धडा एकदा शांतपणे वाचायला सांगा. काही बोलायचं नाही, फक्त वाचायला सांगा. आणि दुसरी स्टेप, धडा वाचून झाल्यावर त्यांना विचारा, बरं तुला काय समजलं यातून? तुझ्या शब्दात सांग. बघा, असं केल्याने त्यांच्या कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतात. आणि खरा बदल इथेच होतो. हे पाठ कर असं दटावण्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारा, बरं तुला काय समजलं? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, पाठांतर किंवा रट्टा मारण्यापेक्षा कन्सेप्ट समजणं हे 1000 पटीने जास्त महत्त्वाचं आहे. कारण जे समजलेलं असतं ना ते आयुष्यभर लक्षात राहतं. आणि आपण ज्या काही पद्धतींबद्दल बोललो त्या सगळ्याचा पाया एकच आहे, मुलांना प्रेमाने शिकवा, भीतीने नाही. हाच शिकण्याचा खरा बेस आहे. आणि एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो, अभ्यास घेताना ओरडणं किंवा मारहाण करणं हे अजिबात नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. याने फायदा तर शून्य होतो, उलट नुकसानच जास्त होतं. का? कारण भीतीमुळे काय होतं, मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल राग, एक प्रकारची चीड निर्माण होते. त्यांना अभ्यासच नकोसा वाटू लागतो. आणि चूक तर होणारच ना मुलांकडून. तेव्हा त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना शांतपणे समजावून सांगा. म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे, खरं शिकणं हे भीतीने कधीच होत नाही. ते होतं फक्त प्रेमाने आणि विश्वासाने. जेव्हा मुलांना सुरक्षित वाटतं, जेव्हा त्यांना विश्वास वाटतो, तेव्हाच त्यांचं मन नवीन काहीतरी शिकायला तयार होतं. आता पुढच्या भागात आपण रिव्हिजन, होमवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर कंट्रोल कसा ठेवायचा यासारख्या विषयांवर बोलणार आहोत.
एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांचे पहिले आणि सगळ्यात चांगले शिक्षक पालकच असतात. आपला एक छोटासा बदल त्यांच्या भविष्याला एक खूप चांगली पॉझिटिव्ह दिशा देऊ शकतो. मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन हे तर जवळजवळ प्रत्येक घरातलं चित्र आहे, नाही का? गृहपाठ, परीक्षा जवळ आली की पालकांचा ताण वाढतोच. पण काळजी करू नका. या मोठ्या समस्येवर एक खूप साधं आणि सोपं उत्तर आहे. आणि हे उत्तर कुठे मोठमोठ्या क्लासमध्ये नाहीये. ते लपलंय आपल्याच घरात, आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक अशी सवय आहे जी खरंच जादूसारखं काम करते, आणि ती म्हणजे शाळेत आज जे काही शिकवलं गेलंय त्याची उजळणी किंवा रिव्हिजन आजच्या आजच करून घेणं. आता बघा, 2 मार्ग आहेत आपल्यासमोर. एकीकडे आहे स्मार्ट मार्ग, रोज फक्त 15 मिनिटं, आणि दुसरीकडे आहे तो ताणाचा मार्ग, म्हणजे आठवडाभर काही नाही आणि मग वीकेंडला 2-2 तास मुलाला बसवणं. रोज थोडंसं करणं किती सोपं आणि प्रभावी आहे, याउलट सगळा अभ्यास एकत्र करणं किती तणावपूर्ण असू शकतं हे अगदी स्पष्ट आहे, नाही का? मग ही रोजची रिव्हिजन करायची कशी? काही अवघड नाहीये. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. मुलांशी गप्पा मारताना सहज विचारा, बाळा, आज शाळेत काय शिकवलं? मग त्यांना सांगा की तो धडा फक्त एकदा वाचून काढ. आणि शेवटी त्यातूनच 2-3 सोपे प्रश्न विचारा. समजा इतिहासाचा धडा आहे, तर सहज विचारा, अरे, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय बरं? बस, एवढंच करायचंय. आणि ह्या एवढ्याशा सवयीचे फायदे? अहो, फायदे खूप मोठे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलं शिकलेलं विसरत नाहीत. दुसरं, त्यांचा आत्मविश्वास इतका वाढतो ना. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, परीक्षेचं ते जे दडपण असतं ना, ते जवळजवळ नाहीसंच होतं. बरं, रिव्हिजनचं तर झालं. आता वळूया होमवर्ककडे. होमवर्कमध्ये मदत कशी करायची जेणेकरून मुलं स्वावलंबी बनतील, हे पाहूया. आता काही गोष्टी आहेत ज्या होमवर्कच्या वेळी कटाक्षाने टाळायला हव्यात. सगळ्यात पहिलं, मुलांचा होमवर्क स्वतः लिहून देऊ नका. अजिबात नाही. दुसरं, प्रत्येक शब्दावर त्यांना टोकू नका. हे चुकलं, ते बघ, असं सतत करू नका. आणि तिसरी, सगळ्यात धोकादायक गोष्ट, एवढंसं कसं रे, तुला येत नाही, हे वाक्य तर विसरूनच जा. कारण हे एक वाक्य त्यांच्या मनात कायमचं घर करून बसतं की मी हुशार नाहीये. मग काय करायचं? चूक झाली तर काय म्हणायचं? फक्त एक छोटंसं पण जादुई वाक्य, चल, काही हरकत नाही, आपण पुन्हा एकदा बघूया. बघा, हे एक वाक्य टीकेचा बाण होण्याऐवजी शिकण्याची एक नवी संधी बनतं. आणि जर मुलं लहान असतील ना, मग तर अभ्यास म्हणजे एक खेळच झाला पाहिजे. चला, अक्षरावरून घरात काय काय आहे शोधूया किंवा घरातल्या पायऱ्या मोजूया. खेळातून शिकलेलं लक्षात तर राहतच, पण मुलांना अभ्यासाची गोडी लागते. आता येऊया आपल्या सगळ्यांच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या चॅलेंजकडे, मोबाईल. यावर नियंत्रण कसं ठेवायचं? यासाठी काही सोपे नियम आहेत. नियम अगदी साधे आणि सरळ आहेत. अभ्यासाला बसण्याआधी मोबाईल नाही म्हणजे नाही. अभ्यास झाल्यावर थोड्या वेळासाठी जो वेळ ठरलाय तेवढाच. आणि हो, रात्री झोपायच्या आधी तर मोबाईल पूर्णपणे बंद करून लांब ठेवायचा. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम माहितीये कोणता? तो म्हणजे आपण स्वतः काय करतो. कारण मुलं आपण काय सांगतो ते नाही, आपण काय करतो ते बघतात. आपणच जेवताना मोबाईल बाजूला ठेवला तर त्यांना वेगळं सांगायची गरजच पडणार नाही. आपलं उदाहरण हे सगळ्यात मोठं शिकवणं आहे. आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी अभ्यासाच्या, होमवर्कच्या, मोबाईलच्या या सगळ्याच्या पलीकडची आहे आणि सर्वात मौल्यवान आहे. किती वेळ? फक्त 10 ते 15 मिनिटं. हो, दिवसभरातून फक्त इतकाच वेळ. पण हा वेळ असा हवा ज्यात ना टीव्हीचा आवाज ना मोबाईलचं नोटिफिकेशन, फक्त पालक आणि त्यांचं मूल. आणि लक्षात ठेवा, ह्या वेळेत अभ्यासाबद्दल बोलायचं नाहीये. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्या दिवसाविषयी विचारा. आज शाळेत काय धमाल केली? मित्रासोबत भांडण झालं का? त्यांचं ऐकून घ्या, त्यांच्या लहान सहान गोष्टींचं कौतुक करा. हेच ते क्षण आहेत जे तुमचं नातं घट्ट करतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी विषयातलं तज्ज्ञ किंवा खूप हुशार असण्याची गरज नसते. गरज असते ती फक्त 3 गोष्टींची: संयम, सातत्य आणि प्रेम. तर मग आजपासून एक छोटासा बदल करूया. घरात ओरडणं बंद, दुसऱ्या मुलांशी तुलना करणं बंद, फक्त रोजची रिव्हिजन आणि मुलांना समजून घेण्यावर लक्ष देऊया, बस. आणि जाता जाता एक प्रश्न, आज ऐकलेल्या या सगळ्या गोष्टींपैकी अशी कोणती एक गोष्ट आहे जी आजपासूनच आपण आपल्या घरात सुरू करणार आहोत? याचा विचार नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.